नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ही आणि शीची वाक्य बघितलीत. आज आपण पाहणार आहोत ईट. ईटचे अनेक वचन होते दे. ईट म्हणजे तो, ती, ते. हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी, लक्षात असू द्या, निर्जीव वस्तूसाठी, सजीव वस्तूसाठी नाही. निर्जीव वस्तूसाठी, प्राण्यासाठी किंवा लहान मुलासाठी वापरतात. ईट हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ही, शी, इट हे तिन्ही तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण बघितलं आय, उई हे प्रथम पुरुषवाचक, यू हे द्वितीय पुरुषवाचक आणि ही, शी, इट हे तिन्ही देखील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. ही, शी, इट या तिन्ही शब्दानंतर बी या क्रियापदाचे इज हे रूप वर्तमान काळात, बघा वर्तमान काळात आहे, हे लक्षात असू द्या, वर्तमान काळात वापरले जाते. ही, शी आणि इट या तिन्ही सर्वनामाचे अनेक वचन दे आहे. THEY दे म्हणजे ते, त्या, ती. बघा एक वचन ही इज तो आहे, शी इज ती आहे, ही इज अ बॉय तो मुलगा आहे, शी इज अ गर्ल ती मुलगी आहे, इट इज ते आहे. आता या ही, शी, इटचे अनेक वचन होते दे आर. ही, शी, इट यानंतर इज लागते आणि THEY दे नंतर आर लागते. दे म्हणजे ते, त्या, ती, अनेक वचन. बघा आता काल आपण ही आणि शीचे वाक्य बघितले. आज आपण इटचे वाक्य बघणार आहोत आणि देचे वाक्य बघणार आहोत. आपण वरती लिहिलेलेच आहे. आज आपण काय पाहणार आहोत? इट आणि THEY दे. इटचे वाक्य बघा. इट इज अ फ्लॉवर ते फूल आहे. इट इज अ काऊ ती गाय आहे. बघा आपण मराठीमध्ये गायला स्त्रीलिंगी वापरतो, ती गाय आहे, पण इंग्लिशमध्ये त्याला शी म्हणत नाही. नाहीतर मराठीनुसार काय होते, ती गाय आहे, शी इज अ काऊ, पण हे रॉंग आहे. तो प्राणी आहे, प्राण्याला इट हा शब्द वापरतात. इट इज अ काऊ, शी इज अ काऊ होणार नाही, म्हणून इट इज अ काऊ ती गाय आहे. इट इज एन आऊल ती घुबड आहे, ते घुबड आहे, ती सुद्धा म्हणतो आपण मराठीमध्ये म्हणताना. ते